बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पाऊस होतोय। रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। मी सध्या मोताळा तालुक्यातील किनोळा गावामध्ये आहे आणि इथली जी परिस्थिती पाहिली आपण तर मक्याच्या शेतामध्ये सध्या उभा आहे मी आणि मक्याच्या शेतामध्ये जवळपास गुडघाभर एवढं पाणी साचलेलं आहे। जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, मोताळा या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस झालाय। सध्या पावसाचे दिवस जरी नसले तरी मात्र जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस असेल, सोयाबीनच्या गंजी लावलेल्या आहेत आणि मका जे पीक आहे त्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या ज्या मक्याच्या शेतामध्ये आहे त्या मक्याच्या शेतामध्ये जे मक्का जो काढून ठेवला होता त्या मक्का संपूर्ण पाण्याखाली आलेला आहे आणि ह्या मक्काच्या जे काही कणस आहेत त्या कणसाला या ठिकाणी अंकुर फुटलेले आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की नेमकं काय नुकसान झालंय। दादा, काय नाव तुमचं आणि काय नुकसान झालंय तुमचं? माझं नाव निलेश मेमाने, राहणार किनोळा। माझी 8 एकर शेती पूर्ण पाडून ठेवलेली आहे मी। माझे पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। काय पेरलं होतं शेतामध्ये सध्या? किती नुकसान होती? मक्का होती माझी। 100% नुकसान झालेलं आहे माझं। शासनाने काहीतरी मदत करावी। आता सकाळपासून कोणी आलं का? पाऊस उघडलाय, कोणी आलं का अधिकारी कर्मचारी पाहण्यासाठी? नाही, कोणीच नाही आला आतापर्यंत। नक्कीच, तर हे होते शेतकरी। काल जो पाऊस झाला, रात्री पाऊस झाला, त्याच्या अगोदर 2-3 दिवसा अगोदरही पाऊस झाला। या जे निलेश नावाचे शेतकरी आहेत त्यांचं जवळपास 8 एकर शेतातला जो मका आहे तो कापून ठेवलेला आहे आणि त्याचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी, म्हणजे या निलेश नावाचे शेतकरी, त्यांचा सुद्धा मका अशा पद्धतीनं पाण्यामध्ये भिजलेला आहे। अक्षरशः शेतामध्ये पाणी जे आहे ते साचल्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अशा पद्धतीनं हे जे अंकुर जे आहेत या मक्याच्या कणसाला फुटलेत, म्हणजे 100% नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालंय। अद्यापही कोणताही कृषी विभागाचा अधिकारी कर्मचारी या शेतामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या भेटीगाठी किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे नुकसान झालं ते पंचनामा करायला आले नाहीत आणि तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मोताळा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मोताळा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।